पतीच्या प्रॉपर्टीवरती पत्नीचा कितपत अधिकार असतो? पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टीवर कोणताही अधिकार नाही. पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लागली वैष्णवी सारख्या अत्यंत दुर्दैवी घटना आहेत. महाराष्ट्राला लाजिरवाण्या घटना. कोर्ट हे काय पिकनिक पॉइंट नाही. डोमेस्टिक व्हायलन्सच्या, डिवोर्सच्या ह्या केसेसला कोर्टात प्रत्येक तारखेला जायची गरज नाही. निगेटिव्ह वाईब्स असलेलं ठिकाण आहे. पण त्यामुळे तुमची मानसिकता चांगली राहील. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लग्न आणि डिवोर्स ही आता कॉमन समस्या झाली आहे. शहर असो की ग्रामीण भाग, महिला आणि पुरुष दोघंही डिवोर्ससाठी पुढाकार घेत आहेत. यामध्ये फक्त तरुण जोडपीच नाहीत, याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही आकडा वाढतोय. खरं तर विवाह संस्थेसमोर हा एक मोठं आव्हान आहे आणि आज याच विषयावरती आपण बोलणार आहोत. सुप्रसिद्ध ऍडव्होकेट संदीप सर, नमस्कार सर. आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, या काही दिवसांमध्ये किंवा ह्या काही काळामध्ये डिव्होर्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, याबद्दल काय सांगाल? आत्ताचा काळ हा थोडासा धावपळीचा काळ आहे आणि या धावपळीच्या काळामध्ये प्रत्येकाला एक पीस लागतोय. मग त्या पीस साठी कोणत्याही मार्गावर जाण्याचं किंवा कोणत्याही थराला जाण्याची जी टेंडन्सी वाढलेली आहे ती आपण प्रामुख्याने असं समजू की आताच्या प्रमाण वाढल्याचं एक कारण आहे. त्यासोबत आपण आता पाहतोय की आपल्याकडे आयुध उपलब्ध आहेत. जशी की आपल्याला आता पाहता येतं की आपल्याला कोर्टामध्ये जाण्याआधी असं वाटायचं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, मग कोर्टात तो जाईल तो वेढा किंवा नाही जावं अशी आपली पूर्वीची शिकवण होती. किंवा त्यावेळेस जे वाद होते आपले तर ते कौटुंबिक मिटिंग मधून मिटत होते. आता कौटुंबिक मिटिंग मधून वाद मिटण्याचं प्रमाण आधी होतं आणि आता का नाही? तर कौटुंबिक मिटिंग मध्ये आधी जर तुम्ही तुमच्या पूर्वीच्या पिढीचं जर कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस तुमची आई असेल, काकी असेल, मामी असेल यांची भांडणं होत होती तर त्यावेळेस रुसून त्या माहेरी जात असत आणि माहेरी गेल्यावर त्यांना आणायला जेव्हा तुमचे आई वडील, काका वगैरे, मामा हे लोक ज्येष्ठ मंडळी त्यांना आणायला जायची त्यावेळेस त्यांच्या सासरच्या लोकांकडून आगत स्वागत सत्कार होत होता. आणि जावई न्यायला आलेला आहे, घेऊन जायला आलेला आहे तर पत्नीने परत गेलं पाहिजे हा एक दृष्टिकोन, हा एक कल सगळ्यांचा होता. त्यामुळे ती मीटिंग फारशी अडचणीची न ठरता यशस्वी ठरत होती आणि वाद संपुष्टात येऊन पुन्हा संसार होत होता. मग सर, तुम्ही असं म्हणताय की पूर्वीच्या काळी जेव्हा म्हणजे जोडप्यांमध्ये काही वाद व्हायचे आणि रागामध्ये बायको रुसून सासरी जायची, तर तिला पुन्हा आणण्यासाठी म्हणजे घरातली मोठी माणसं देखील त्यांच्यामध्ये समजूत घडवून आणत होते. आता विभक्त कुटुंब पद्धती आहे, असं त्याचाही हा इफेक्ट असू शकतो. बिलकुल, त्याचा फार मोठा इफेक्ट आहे की विभक्त कुटुंब म्हणजे मोठी माणसं नाहीये आणि मोठी माणसं नसल्यामुळे हे वाद मिटवायला जेव्हा नवरा तिकडे जातोय त्याला जावयाचा मान राहिलेला नाही. आणि मग तो ज्यावेळेस जातोय त्यावेळेस तिकडे गेल्यावर त्याला हानमार होण्यापासून प्रकार महाराष्ट्रात घडतायत. आणि मग जावयाला मारलं किंवा नाही मारलं तर ते मीटिंग अनसक्सेसफुल ठरतायत आणि मग तो घरी गेल्यावर त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत. आज आला आणि ह्याने शिवीगाळ केली म्हणून मग हे प्रकरण पोलीस स्टेशनला जाते. म्हणजे आधी ज्या मीटिंग मध्ये वाद समुपचाराने मिटत होते ते डायरेक्टली पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मग ते प्रकरण कोर्टात जाते आणि मग हा वाद तो वाद असं करत करत ती गोष्ट घटस्फोटाच्या प्रक्रियेपर्यंत जाऊन पोहोचते. 498 हा जो कायदा आहे, डिवोर्स मध्ये काय म्हणजे असं रोल? 498 चं तसं पाहिलं तर डिवोर्सचा कोणताही संबंध नाही. कारण की डिवोर्स हा सिव्हिल लॉ आहे, सिव्हिल केस आहे आणि 498 ही क्रिमिनल केस आहे. परंतु याचा पूर्वी काही संबंध नव्हता. आता मात्र आम्ही स्वतः असा सल्ला देतो की जर पत्नीने तुमच्यावर 498 ची खोटी केस केली असेल तर आपण ते कारण घेऊन पत्नी विरुद्ध डिवोर्स दाखल करा. खोटी केस दाखल करणं हा सर्वात मोठी क्रुएल्टी आहे असं अनेक हजारो निकालात आलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या. त्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी आता वेगळा बेसिस शोधायची गरज राहिलेली नाही. त्यामुळे 498 चा आणि डिवोर्सचा आता असा संबंध आहे की 498 दाखल झाली त्याचा निकाल लागायला 10 वर्ष लागतील भारतात. म्हणून त्याचं कारण काढून तो पुरुष आता डिवोर्स दाखल करू शकतो. फक्त 498 बद्दल विस्तारानं बोलणं इथं गरजेचं आहे कारण की 498 हा काय आहे किंवा का झाला हे आता कळत नाही लोकांना. कारण की लोकांना आता असं वाटतं की 498 आमच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीने दाखल होते. भारतामध्ये कायदे बदलण्याचं प्रमाण फार लोअर आहे. आयपीसी
म्हणजे इंडियन पेनल कोड हा 1860 साली 50 साली लॉर्ड मॅकॉले यांनी लिहिला, इंग्रज. मग त्याने त्यावेळेस भारताच्या त्यावेळेसच्या मानसिकतेचा, समाज मनाचा आणि त्यावेळेसच्या परिस्थितीचा अभ्यास करून हा इंडियन पेनल कोड हा कायदा लिहिला, लॉर्ड मॅकॉले यांनी. मग त्यावेळेस काय व्हायचं की पत्नीवर असे हुंडा आणण्यासाठी छळ व्हायचे किंवा ते मारलं जायचं, अक्षरशः हुंडाबळी पण होतं, आताही होतं, दुर्दैवी. परंतु त्यावेळेस हे प्रकरण 4 घरांमध्ये एक, 10 घरामध्ये एक असं होतं. त्यामुळे ते कायदे तसे त्यावेळेस बनवले गेले त्यानुसार त्या काळानुसार. आता 150 वर्ष किंवा जास्त वर्ष होऊन देखील त्या कायद्याचं फक्त नाव बदलण्यात आपण सक्सेसफुल झालो. आयपीसीचा केला बीएनएस, भारतीय न्याय संहिता. मग हा बीएनएस जो कायदा आता आलेला आहे त्याच्यामध्ये कायद्यात काहीच बदल केला नाही. 498 ला केला 85. म्हणजे आता काही वर्षांनी आपण 498 आपल्या तोंडातून निघून जाईल, त्याच्या ठिकाणी येईल 85. मग हा 85 परत काय तेच म्हणतो की हुंड्यासाठी केलेला छळ किंवा मागणीसाठी केलेला छळ किंवा पती आणि त्याच्या नातेवाईकांतर्फे पत्नीचा केलेला छळ, हा आहे 498. 498 ची धमक्या म्हणजे महिला देत असतात आपल्या पतींना बऱ्याच वेळा. पण याच्यामध्ये असं असतं की मग तिने जर त्याच्यावरती तो 498 जेव्हा टाकणार, म्हणजे हे अगदी धमकी दिली जाते सरळ सरळ वगैरे, अशा वेळी काय करायला हवं पुरुषाने? तातडीने लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी कंप्लेंट करायला हवी तिची, की खोट्या ह्याच्यात मला गोम पाहते आहे, की वकिलांचा सल्ला घ्यायला हवा तातडीने? नाही, आपण आपल्या प्रश्नातच याचं चांगलं उत्तर दिलं मॅडम, की पतीने ज्यावेळेस त्याला अशी 498 ची धमकी येते त्यावेळेस त्याने अलर्ट झालं पाहिजे. आम्ही त्याच्याबद्दल अनेक वेळा सांगितलेलं देखील आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मला बऱ्याच वेळा पतीचा वकील, पतीच्या साईडचा वकील म्हणून नावजलं पण जातं आणि हिनवलं पण जातं. तुमचं म्हणजे पुरुष खूप म्हणजे तुम्हाला फॉलो करतात, Yes. कारण तुम्ही पुरुषांच्या माझ्या जर ओव्हरऑल सिनरिओ बघितलं तर आमच्याकडे चांगल्या प्रमाणात महिला देखील आहेत, कारण की आम्ही उलट त्यांचा सन्मान आणि त्यांचे राईट्स काय आहेत खरे त्याच्याबद्दलही चांगलं काम केले आणि त्याच्याबद्दल चांगले केसेस केले. तर 498 बद्दल जेव्हा त्याला वाटतं की हे अलर्ट होण्याची वेळ आलेली आहे, तर भारतात पहा मे महिना आणि दीपावली या 2 महिने संपले की त्यानंतर केसेस सुरू होतात. काय कनेक्शन आहे दिवाळी आणि म्हणजे थोडंसं वेगळं? दीपावली बघा, लग्न झाल्या नवीन लग्न झाल्या दीपावलीला माहेरी पहिली दिवाळी माहेरी, मग ते 2-3 वर्ष चालू असतं. मग त्या काळात जर भांडण झालं असेल ना, तर ती माहेरी जाऊन सांगते दीपावली नंतर की माझा असा असा छळ होतोय किंवा तिला नांदायचं नसेल, तिला आवडत नसेल, मग ती कारण काढते, म्हणजे खरं तरी किंवा खोटं तरी. आणि मग त्यावेळेस ती तिथून बाहेरून परत येतच नाही. म्हणजे हा पहिला अलर्ट असतो. हा पहिला अलर्ट आहे. आणि त्यावेळेस काय होतं की आपल्याकडे दीपावलीमध्ये पै पाहुणे फराळाला येणं, भेटायला येणं हा प्रकार आहे. मग ते पै पाहुणे आल्यावर त्या मुलीला विचारतात की बाळ तू घरीच कशी, बाहेर सासरी गेली नाहीस? मग ती त्यांना रडून सांगते. मग तिच्या मनात नसले तरी हे पै पाहुणे त्यांना आठवण करून देतात की आमच्या ओळखीचे वकील आहेत, आता कर कारवाई. म्हणजे असं होतं. म्हणजे आम्ही म्हणतो की डिसेंबर महिना आणि मे नंतरचा जून महिना हा पीक पिरियड होतो खोट्या किंवा खऱ्या केसेसचा. आता मे महिना का, तर दीपावलीचा सीझन लागल्यानंतरचा लवकर जास्त, म्हणजे आता लग्न झालेल्या महिलांना मुलं झाल्यावर त्या बायका दीपावलीला जायचं बंद करतात आणि मे महिन्यात मुलांच्या शाळेला सुट्टी लागली म्हणून माहेरी जातात. तेव्हा पण सुट्टी म्हणजे म्हणून त्या सुट्टीनंतर परत रिटर्न येण्याचं प्रमाण कमी येतंय. मग अक्षरशः नवऱ्याला न सांगता त्या शाळेत मुलांचा दाखला सुद्धा बदलून घेणं, म्हणजे अशा केसेस पण होतात. अशा केसेस. मग हा मे महिना आणि नोव्हेंबर दीपावलीचा महिना हा अलर्ट समजला पाहिजे. अगदी म्हणजे पुरुषांसाठी खरं तर खूप अलर्ट महिने येतो. अलर्ट महिने. मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यावेळेस आपण पोलीस स्टेशनला पत्र दिलं पाहिजे की माझी पत्नी माझ्या विरुद्ध खोटी केस दाखल करू शकते, मी अनेक प्रयत्न केलेले आहेत, ती माझा छळ करून गेलेली आहे, त्यामुळे तिने जर माझ्यावर काही करण्याचा प्रयत्न केला त्यापासून मला प्रोटेक्शन. जसं पुरुष देखील पोलीस स्टेशन मध्ये अर्ज करू शकतो. पण मला 498 मध्ये पोलिसांचा काय रोल असतो? आधी पोलीस पण त्यांना घाबरवतात. म्हणजे बरेच जण आम्हाला म्हणतात की पोलीस म्हणतात तुला अटक होणार आहे असं. पोलिसांचा काय रोल असतो याच्यामध्ये? चांगला प्रश्न आहे. आत्ताच्या समाज माध्यमात जो गोष्ट चालू आहे त्याच्याबद्दल अतिशय सुंदर प्रश्न आहे, त्यामुळे त्याचं उत्तर मी विस्ताराने दोन्ही अंगात देतो. 498 मध्ये
तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की 498 मध्ये पूर्वी 2014च्या आधी अटक होत होती, आता अटक होत नाही. 2014 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून सांगितलेलं आहे की ज्या केसमध्ये 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे त्या केसमध्ये डायरेक्टली अटक करू नका. मग त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाला दोन बाजू कळल्या होत्या की खोट्या 498 जास्त वाढत आहे आणि पोलीस मशिनरी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करते. मग 498 ज्या केसेसमध्ये फक्त आरोप आहेत, किरकोळ मारहाण आणि किरकोळ हे करून किंवा पुन्हा मारलीचे आहेत जे प्रूव्ह होणारच नाहीत, त्यामुळे 498 ची भारतात शिक्षेचं प्रमाण 1% आहे. केस मात्र 10 वर्ष. पण त्याची भीती मात्र खूप आहे. हो, पण ती होती असं माझं म्हणणं आहे. पण अजून पण अजून- बऱ्याच जणांच्या कारण की सखोल अजून- माहिती हा, नाही. कारण की अजून आम्हीच लोक असं म्हणू होता की ते लोकांना सांगत नाहीये की अरेस्ट होत नाहीये. आम्ही 10 वेळा लोकांना सांगतो की 498 मध्ये तुम्ही पोलीस स्टेशनला नाही, पोलिसांच्या घरी जाऊन बसला तरी तुम्हाला अटक होणार नाही. पोलिसांना 498 मध्ये अटक करण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. पोलिसांनी तुम्हाला अटक केल्यास तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊन त्या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड करू शकता, प्लस कंपन्सेशन मध्ये 10-20 लाख रुपये मिळवू शकता पोलिसाकडून. आता 498 ची दुसरी बाजू मी सांगायची होती तुम्हाला की अनेक वेळा म्हटलं गेलं की पोलिसांनी 498 लवकर दाखल केलं नाही म्हणून काही कारवाया झाल्या, काही वाईट घटना घडल्या, वैष्णवी सारख्या अत्यंत दुर्दैवी घटना आहेत. महाराष्ट्राला राजीरवाण्या घडल्या, पूर्वगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला घडल्या. परंतु आत्ताचा बदललेला कायदा हा लक्षात घेतला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाप्रमाणे तुम्ही आता सगळे म्हणाल की प्रत्येक वेळेस तुम्ही सुप्रीम कोर्टच म्हणताय. आता ठीक आहे, आता सुप्रीम कोर्टच देश चालवतोय ना, त्यांनी तुम्ही कायदे बदलत नाही. आपण कायदे बदलण्यात अपयशी ठरतोय म्हणून सुप्रीम कोर्ट त्यामध्ये अमेंडमेंट देते, बदल सुचवते, दुरुस्ती करते. तर सुप्रीम कोर्टानेच सांगितलेलं आहे की 498 अशा पद्धतीने चुकीचं दाखल होत आहे, मग त्याचा करिअरवर, नात्यांवर आणि बऱ्याचशा गोष्टींवर फरक पडत आहे, त्यामुळे डायरेक्टली दाखल करू नका. तर महिला तक्रार घेऊन आल्यावर तिची तक्रार महिला समुपदेशन केंद्रात पाठवा. मग महिला समुपदेशन केंद्रात तक्रार गेल्यावर महिला समुपदेशन केंद्राने पतीला कसं बोलवावं असं तुमची अपेक्षा आहे? फोन करून पत्रच पाठवावं लागेल शासकीयरित्या, म्हणजे त्यात महिना गेला. त्यावेळेस तो पती म्हटला की आता मला थोडासा वेळ नाहीये, मला सुट्टी नाहीये, आजारी, त्याला अवधी दिला पाहिजे, म्हणजे पुढचा महिना. मग पहिल्यांदा आला, त्याने त्याचं म्हणणं मांडलं, काही त्याचे आरोप केले, त्या आरोपांवर बायकोचं मत घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे, चौथा महिना. म्हणजे असा वेळ निघून असे 5-6 महिने त्या सुनावणीमध्ये जातात आणि त्यामध्ये जर सेटलमेंट म्युच्युअल नीट नाही झालं किंवा त्या दोघांमध्ये काही सहमती नाही झाली किंवा मिटलं नाही तर ते समुपदेशन फेल्ड असा रिपोर्ट पोलीस स्टेशनला पाठवतात आणि मग महिला तो रिपोर्टच्या आधारे 498 दाखल करू शकतात. पण ह्या 498 मध्ये तुम्ही म्हणताय की अटक होत नाही, म्हणजे अटकेचा नाहीच आहे. हो. पण ही पोलिसात जेव्हा ती दाखल होते त्याच्यानंतरच काय प्रक्रिया असते? मग 498 मध्ये आता अटक करता येत नाही. मग पोलीस काय करतात, फक्त त्यांना बोलवतात, त्यांना पत्र 41चं नोटीस देतात, सीआरपीसी आता BNSS. तर यामध्ये नोटीस देतात की इथून पुढे ज्यावेळेस आम्ही तुम्हाला बोलवू, पती त्याच्या विरुद्ध, पती आणि नातेवाईकांविरुद्ध दाखल होतो. अनेक वेळा पतीच्या मित्रांविरुद्ध, मैत्रिणींविरुद्ध, त्याच्या गर्लफ्रेंड विरुद्ध दाखल झालेला बघतो. परंतु हे क्लिअर लक्षात घ्या की गर्लफ्रेंड किंवा मित्राविरुद्ध किंवा मैत्रिणीविरुद्ध 498 दाखल होत नाही, परंतु पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने दाखल केला जातो. कारण कायद्यात म्हटलेलं आहे हजबंड अँड हिज रिलेटिव्ह, नॉट फ्रेंड्स. मग ज्यांच्या विरुद्ध दाखल केला त्यांना पोलीस बोलवतात, त्यांच्याकडून त्यांना एक पत्र देतात की ज्या वेळेस आम्ही तुम्हाला बोलवत त्यावेळेस तुम्ही या, तुमच्या तपासात सहकार्य करा, ही माहिती द्या, ती माहिती द्या, असं एक पत्र देतात, त्यांचं स्टेटमेंट घेतात. झालं, तिथून पुढे पोलिसांचा आणि त्या पतीचा संबंध संपला. वास्तविक पाहता 2 महिन्यामध्ये ते चार्जशीट, 3 महिन्यामध्ये ते चार्जशीट कोर्टामध्ये आलं पाहिजे. परंतु याच्याबद्दल ओरड केली जाते की 4 महिने झाले माझ्या केसमध्ये चार्जशीट नाही. आपण पोलिसांची संख्या आपल्या लोकसंख्येप्रमाणे वाढवू शकतो का? प्रॅक्टिकल उत्तर द्या. प्रॅक्टिकली आपण ते वाढवू शकत नाही. पोलिसांना पॉकेट मारला पण पकडायचे, दोरड्याला पण पकडायचे, डोळा मारला तर कामाचं बर्डन त्यांच्यात, बाकी इतर पण सगळं करायचं. मग त्यामध्ये हा वेळ लागतो. पोलीस तुमच्या विरुद्ध नाहीत,
आणि त्याच्यानंतर ती चार्जशीट मग मग कोर्टात 6 जाते. महिन्यानंतर कोर्टात जाते. मग कोर्टात ती त्यांची डिव्होर्सची हो. केस उभी राहते. मग कोर्टाला तुम्ही का म्हणत नाही आता की पोलिसांवर तुम्ही लगेच ओरडता हम्म. चार्जशीट पाठवा उशीर. कोर्ट चार्जशीट आल्यावर वर्षाने नोटीस पाठवतो, कारण कोर्टाचा लोड आहे. याच्यामध्ये हा जो कालावधी तुम्ही सांगितला ना, अगदी म्हणजे बराच मोठा कालावधी आहे याच्यामध्ये नवरा बायकोची भांडणं, वाद विवाद सुरूच असतात, आर्थिक कुचंबना होत असते वगैरे, असं सगळ्या गोष्टी चालूच असतात. कोर्टात केस उभी राहिल्यावरती नंतर मेंटेनन्स हा फार मोठा महत्वाचा मुद्दा असतो. म्हणजे महिला प्रामुख्याने मेंटेनन्ससाठी आधी कोर्टाकडे अर्ज करतात की आम्हाला मेंटेनन्स अप्रोच करतात. तर अशा वेळी पुरुषांचा काय रोल असतो याच्यामध्ये? म्हणजे त्याच्याकडे समजा तिले जर मेंटेनन्स ती कुठल्या आधारावर मागू शकते आणि कसा तो मापला कसा जातो? आता मागच्याच उत्तराला कनेक्टेड याचं उत्तर आहे की माझा आता असा सल्ला आहे महिलांना की 498 करण्यात वेळ घालवण्याचा अर्थ नाही. उलट तुमचे 498 चे आरोप सिद्ध होत नाहीत याचा फायदा पतीला होतो. तुम्हाला काय पाहिजे? मेंटेनन्स पाहिजे. आता 498 मध्ये अटक होत नाही. आधी तुम्ही काय करायचं की बाबा पतीला काहीतरी घाबरेल किंवा ओटणीवर येईल म्हणून 498. पण आता पतीला अटकच होणार नाही तर 498 दाखल कशाला करायचं माझं म्हणणं आहे. फार काही झालं तर करावं. छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी वेग आरोप, वेग आरोप म्हणजे ज्या आरोपांना काही महत्व नाही, ज्या आरोपांमध्ये तथ्य नसतं. तथ्य नाही, तारखा नाही, घटना नाही, असे आरोप करणारे दाखल केले तरी कोर्टात टिकत नाही. त्यापेक्षा डोमेस्टिक व्हायलन्सचा अर्ज महिलांनी दाखल केला पाहिजे. डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये आवाजावर बोलायला लावणं, साडी घालायला लावणं किंवा पैसे न देणं किंवा सणासुदीला ही साडी घाल म्हणणं हे सुद्धा छळ म्हणून गोष्टी. असंही आहे. आपण खोटं कशाला आरोप करायचे? खरे आरोप करा. आणि त्यामध्ये मग तुम्हाला पहिल्या तारखेपासून पोटगी मिळू शकते. अच्छा, लगेच पोटगी मिळू शकते हो. त्याच्यामध्ये. किंवा उशिरा जरी मिळली 6 महिन्यांनी तरी ती दाखल तारखेपासून मिळते. त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्स दाखल करण्यात महिलांनी उलट उशीर नाही केला पाहिजे. म्हणजे महिलांच्या ज्या महिलांना त्रास होतो, ज्या महिलांना होतो, तर त्यांनी 498 मध्ये वर्ष घालवतात. मग ते न करता टीव्ही केला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 चा कायदा. 2005 च्या कायद्यामुळे त्यांना ते सुरक्षित झालं. याच्यामध्ये खोटे आरोपही केले जातात. खूप बऱ्याच वेळा, कारण की काय होतंय की कॉपी पेस्ट बऱ्याच वेळा केलं जातं. कोर्टात त्याची शहानिशा केली जाते. प्रूव्ह नाही, करावं फारशी लागतं. अशी शहनिशा अशी केली जात नाही. प्रत्येकाने प्रत्येकाची बाजू प्रूव्ह करायची, परंतु त्यातले 95% गोष्टी प्रूव्ह होत नाही. मग या गोष्टीला आम्ही आमच्या साईडनं माझ्या ऑफिसमधून आम्ही कधी कधी असा प्रयत्न करतो की 4च आरोप करा पण परफेक्ट करा. म्हणजे किमान 60-70% तरी प्रूव्ह हो. 95% नॉट प्रूव्ह होण्यापेक्षा 65% प्रूव्ह झालेलं चांगलं. मग त्यामध्ये पतीचं उत्पन्न आणि पतीने केलेला छळ या दोन गोष्टी पाहायला पाहतात. ते महत्वाचं. परंतु डीव्ही करताना आज सुद्धा चुकीचं केलं जातंय की मला नांदवलं नाही. नांदण्याचा कायदा महाराष्ट्रात कालबाह्य झालाय. आज एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, मी तर अनेक वेळा सांगितलं की नांदण्याचा कायदा 2005 साली डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आल्यावर तो कालबाह्य झालाय, फक्त तो शिल्लक. कारण सेक्शन 9 आपण ऐकलं असेल समजा तर की नांदायसाठी केस करणं, पती केस करायचा पूर्वी नांदायला बायकोनी यावं आणि कोर्ट पण तो नांदवायला तयार आहे म्हणून तिला पोटगी देते. 2005 साली हा छळाचा कायदा आल्यावर पतीने जर समजा नांदायची केस केली आणि ती म्हटली की माझा इकडे छळ होतोय, तर जज साहेब कसं सांगतील की तरी पण नांदायला जा? उलट त्या पतीची बाजू लंगडी झाली की तो म्हणतोय नांदायला ये. म्हणजे काय? तर तो तिच्यासोबत राहण्यास सेफ समजतो, हे त्यातनं येतंय. म्हणजे त्याची पत्नी चांगली ह्या नांदायला बोलवतोय. मग याचा छळाचा मुद्दा पण उडला. म्हणजे बारीक बारीक सगळे छोट्या गोष्टी आहेत. उलट सेक्शन 9 केल्यामुळे तुमच्या आयुष्यातली 10 वर्ष वाया जातात पुरुषांच्या आयुष्यातली आणि क्रुएल्टीची केस करायला अडचणी निर्माण होतात. त्यापेक्षा सेक्शन 9 कधीही करू नका. मी माझ्या मागील 10 वर्षात एकही सेक्शन 9 ची केस केलेली नाही. भरपूर आहे म्हणजे इतके बारकावेत कायद्याचे. खरं तर एवढा म्हणजे पूर्ण अभ्यास कधी करा काय आहे कायद्यावर, त्याच्यानंतर तुम्ही अशा कोर्टापर्यंत पोहोचवा पुढच्यावर, असं आपल्याला सांगायचंय. पतीच्या प्रॉपर्टीवरती पत्नीचा कितपत अधिकार असतो? म्हणजे वडिलोपार्जित समजा पतीची काही संपत्ती असेल त्याच्यावरती तिचा अधिकार असतो?
ट्रिकी क्वेश्चन आहे की पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टीवर कोणताही अधिकार नाही, किमान तो जिवंत असेपर्यंत. तो मेला आणि ती विधवा झाली, त्याची विधवा, तर मात्र त्या प्रॉपर्टीमध्ये तिला हिस्सा आहे, किंवा त्याच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये तरच तिचा हिस्सा आहे. परंतु मुलांचा मात्र वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा आहे. पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही हिस्सा नाही. म्हणजे मुलांचा असतो पण पत्नीचा नसतो. का? तर लगेच हा अन्याय नाही समजायचा. हं. कारण की त्या पत्नीला आहे ना तिच्या वडिलांच्या तिथं, हं. मग तिकडचं 50% इकडचं 50% म्हणजे एकटी 100% झाली. पण खरं तर खूप असं म्हणजे कृषील हा प्रश्न जसा हो. किचकट आहे. पण असा हल्ली ना आपण बघतो ज्या केसेस येत आहेत समोर वगैरे असो, मोठ्या पोटग्या मागितल्या जातात, त्याच्यासाठी म्हणजे पुरुषांमध्ये एक प्रकारचं प्रेशर असतं ते. गेल्या काही म्हणजे वर्षांमध्ये आपण बघितलं की याच केसेसला कंटाळून, बायकांच्या या खोट्या आरोपांना कंटाळून पुरुष आत्महत्याचं प्रमाण देखील वाढले, हे चिंताजनक आहे. पण हा त्याच्यावरचा उपचार आहे का? उपाय आहे का आत्महत्या? नाही, बिलकुल नाही. लोकांनी आत्महत्या करू नये. म्हणजे मी तर अगदी उद्योगाने वेगळी प्रक्रिया पण पूर्वी दिली होती, परंतु हे प्लॅटफॉर्म योग्य नाही असं उद्योग नाही प्रतिक्रिया द्यायला, की आत्महत्या करणं हा कोणीही मार्ग नाही. केसवर केस असते, त्यांचे जॉबही जातात, हो. कारण ऑफिसमध्ये पोलीस वगैरे येतात वगैरे, हा पण एक भाग असतो. तर त्याच्यामुळे सामाजिक याच्यामध्ये पण त्यांचं नाव खराब होतं. घरामध्ये पुढे जसं सासू सासरे असतात, म्हणजे सगळ्याच कुटुंबाची वाताहत होते त्या वर्षामध्ये. तर मला हे पहिल्यांदा काय एक याच्यावर? सांगायचं आहे की म्हणजे त्या चांगला वेळ आहे सांगायची, की मुलांनो किंवा पतिवर्गाने केसला 498 म्हणत नाही, डोमेस्टिक व्हायलन्सच्या, डिव्होर्सच्या ह्या केसेसला कोर्टात प्रत्येक तारखेला जायची गरज नाही. कोर्ट हे काय पिकनिक पॉइंट नाही, किंवा पॉझिटिव्ह वाईब्स असलेलं पण ठिकाण नाही, निगेटिव्ह वाईब्स असलेलं ठिकाण आहे. तिथं जाऊन काय टाइमपास होणार आहे का? उलट जास्त मानसिकता खराब होते. डोमेस्टिक व्हायलन्सची केस असो, डिव्होर्सची केस असो, 144 म्हणजे पोटगीची केस असो, या केसेसमध्ये तुमचे वकीलच फक्त तिथं हजर राहणं आवश्यक आहे. तुम्हाला वर्षातून एखाद दिवस मग त्यामुळे तुमची मानसिकता चांगली राहील आणि मग तुम्ही आत्महत्याकडे जाणार नाही. कोर्टात जाऊन थांबणं हे अतुल सुभाषचं आत्महत्याचं खरं रिझन होतं. किंवा प्रॉपर्टीचं आपण बोललो, तर प्रॉपर्टी बद्दल आम्ही सांगतो की प्रॉपर्टी जर तुम्हाला पत्नीच्या नावे करायची तर ती 15 वर्षांनी करा. म्हणजे लग्नाचे 15 लग्नाच्या 15 वर्षांनी. तोपर्यंत गॅरंटी पिरियड मिळतो की गॅरंटी आपल्याला पिरियड आहे किंवा कुलिंग पिरियड आहे. आणि 15 वर्षानंतर जर आपली बायको आपल्याला सोडून जात असेल तर असं समजा की तुम्हीच कमी आहे. मग तिला तिची व्हॅल्यू मिळाली पाहिजे म्हणून तिनं ती घेतलंही पाहिजे. परंतु 1 वर्षात आपण जो हनीमून पिरियड असतो त्या हनीमून पिरियड मध्ये बायकोच्या नावावर प्रॉपर्टी करतो, कोण अख्खी करतो, कोण अर्धी करतो. नवीन लग्न असतं सगळ्या गोष्टी. मग अर्धी जरी केली असली तरी कोर्ट त्यालाच ईएमआय पण भर आणि बाहेर पण निघ असा अतिशय कठोर निर्णय कोर्ट देते. मग त्यावेळेस कोर्ट असा पण निर्णय देत नाहीये की ईएमआय तरी भरू नको, ईएमआय पण भर, तिला पण राहू दे. असा चहूबाजूनं हा पुरुष अडकतोय का? तर त्यावेळेसचा पिरियड, हनीमून पिरियड मधलं प्रेम, त्यावेळेस त्या ते भावनेच्या आहारात घेतलेले निर्णय निर्णय ते. आणि मग ह्या आत्महत्या होत आहेत. आता हे झालं न तरुण म्हणजे जे कपल आहे आपण त्यांच्याबद्दल बोलतोय, सध्या जे चालू आहे अजून. तरुणांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढले, पण दुसरीकडे 50 नंतर, 60 नंतर, आपली वयाच्या 70 नंतर म्हणजे मुलांची लग्न झाली आहेत, घरात नातवंड आहेत, असे देखील वयस्कर व्यक्ती आता घटस्फोट घेऊ इच्छित आहेत, त्यांचं प्रमाण पण वाढतंय. तर काय सांगाल जर याबद्दल? तुम्हाला माहितीसाठी सांगतो की माझ्याकडे त्या दिवशी नाशिकचं एक प्रकरण आलं होतं, वय वर्ष 76 आणि त्यांना घटस्फोट हवाच होता. मी म्हटलं आपण दाखल करू, फक्त तुम्हाला केस संपेस तोपर्यंत जगण्याची शाश्वती वाटते का? भारतात कोर्टात न्याय मिळणं आता कठीण. हे दुर्दैवाने आपल्याला बोलावं, म्हणजे घटस्फोटाच्या केसेस, कुठल्याही केसेसमध्ये 10 वर्षाच्या आत न्याय मिळणं शक्य. घटस्फोटाच्या केस एवढे लेंदी चालतात. हो. Yes. आणि फास्ट ट्रॅक म्हणजे काय असतं? फास्ट ट्रॅक कुठलीही डिव्होर्स केस चालत नाही हायकोर्टात गेल्याशिवाय. कोण कोण हायकोर्टामध्ये जाण्याचं ऐपत होत. म्हणजे सेलिब्रिटीज मी एक सांगते असं की आपण जे टीव्हीवर बघतो आणि असं वाटतं की अरे याने तर लगेच 3-4-6 महिन्यात त्याला घटस्फोट दोघांमध्ये म्युच्युअल कन्सर्न मध्ये झालेलं आहे. म्हणजे हे इतकं सोपं नाही. धनश्री देवेंद्र चहल त्यांना 2 दिवसात दिला. हो तेच. हो,
कारण दे हॅव द गट्स टू गो इन टू द हायकोर्ट, दे हॅव टू गट्स टू हायर द गुड ऍडव्होकेट. त्यांना ते एवढी पॉवर आहे, म्हणजे ऐपत आहे असं म्हणा. म्हणजे ते डायरेक्ट गेले आणि त्यांनी म्युच्युअल हो, कन्सर्न मध्ये मला म्हणजे नाही यायचं. तसाच न्याय आहे खरं तर. हा. परंतु प्रत्येक वेळी हायकोर्टामध्ये जाणं आणि प्रत्येक वेळेस ते करणं आपल्याला सगळ्यांना शक्य होईल का? म्हणजे आर्थिक दृष्ट्या पण ते हो. तर आता जो हा वयोवृद्ध लोकांचा घटस्फोट हा मूळ प्रश्न साईडला राहिला, की त्यामध्ये असं होतंय की 20-25% महिला आहेत आणि 75% पुरुष आहेत. जसं हे असं म्हणतात की खूप असं मोठं आणि धक्कादायक आहे. तुमच्याकडे पण असे बरेच क्लायंट्स खूप खूप आहेत. खूप क्लायंट आहेत माझ्याकडे. म्हणून मला त्याची टक्केवारी तुम्हाला सांगता आली की 20-25% महिला आणि 75% पुरुष आहेत जे 55-60 नंतर डिवोर्स घेत आहेत. तर त्याच्या मागचा मी कारणाचा मी चांगलाच स्टडी केला, कारण की मला धक्का बसतोय कोरोनानंतर. हा, कोरोना नंतरच परिस्थिती बदलली. कोरोनामध्ये त्यांना बायको बरोबर 2 वर्ष राहिल्यावर लक्षात आलं की हे अजिबातच नको. म्हणजे जास्त वेळ तिच्यावर काढल्यामुळे. किंवा त्या पत्नीला कळलं की हा पती अजिबात नको. पण त्यावेळी सुद्धा म्हणजे ह्या आपल्या डोमेस्टिक व्हायलेंसच्या केस खूप वाढलेल्या, खूप सगळे वाढल्या. फर्स्ट एड होते. हो हो हो. घरात- फक्त घरात होत्या म्हणून थांबल्या होत्या. 23 सालापासून बघा तुम्ही प्रत्येक वर्षी आधी 2020 15 ते 20 हा आकडा काढा आणि 20 ते 25 हा आकडा काढा, तिप्पट आहे. वाढत चाललेत म्हणजे. हो. म्हणजे का त्या कोरोनाने आपली लाईफ चेंज झाली हे लक्षात लोकांच्या येत नाहीये. कधी कधी 20-25 वर्षानंतर समाज बदलतो, तो ते 1-1.5 वर्षाने बदलला. म्हणजे मानसिकताच बदलून टाकली. म्हणून त्यामध्ये अनेक वेळा आता वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ महिला किंवा पुरुष असा विचार करतायत की मी हे आयुष्यभर सहन केलं. आता पुरुष म्हणतो की मी हे हट्ट सहन केले, मग माझ्याच गोष्टी राहिल्या. हिचे ह्या गोष्टी सहन केल्या, उलट बोलणं सहन केलं, मुलांसाठी सहन केलं. मग मुलांचं लग्न झालं की हे लोक डिवोर्सला मागे लागतात. हा नवीन ट्रेंड आहे. हा नवीन ट्रेंड आहे. कुठल्या म्हणजे शहरी भागात आहे की म्हणजे ग्रामीण? शहरी भागात. हा जो प्रामुख्याने शहरी भागात ट्रेंड आहे कुठला, वयोवृद्ध लोकांचा, ज्येष्ठ लोकांचा. आणि मग महिला विचार करतात की खूपच वर्ष या बाबाचं सहन केलं, आता नको. त्यावेळी त्या देखील म्हणजे पोटगीसाठी अप्लाय करतात. हो. आणि पण 75 वर्ष झाल्यामुळे ती व्यक्ती एकतर मला वाटतं रिटायर झालेली असेल, मग ती ते Yes. बेरेबल आहे त्याला, ते होऊ शकतं. काय होतं की त्यांना ती पेन्शन मिळत असते आणि अक्षरशः इतकी वैतागलेले आहेत हे म्हातारे लोक की काही एखादा म्हणतो की मी हिला देणारच नाही म्हणून पेन्शन माझी हिला मिळू नये मृत्यूनंतर, फॅमिली पेन्शन म्हणून डिवोर्स पाहिजे. म्हणजे मी मेल्यावर माझी इस्टेट अनाथ आश्रमाला देईन, कुणाला देईन, पण हिला मिळू नये. आणि महिला त्याच अनुषंगाने हे करतायत की आता तो पेन्शनचा अधिकार राहिला पाहिजे, त्याच्या विरुद्धचा राहिला पाहिजे किंवा काय राहिला पाहिजे. मग ते वेरेबल नसलं तरी कोर्टात जाण्याचा प्रकार वाढेल. खरंच खूप धक्कादायक आहे हे सगळं. सर आपल्याशी बोलताना वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही कायद्यांवरती सांगितलं आम्हाला. आमचे आणखीन डोळे उघडले तुम्ही तसं बघायला गेलं तर. पण खूप छान आपला चर्चेचा हा कार्यक्रम लागलेला आहे. मला वाटतं आमचा हा जो पहिला एपिसोड आहे हा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. सर तुम्ही आज आमच्यासाठी वेळ काढलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता आपण संदीप सरांना दुसऱ्या एपिसोडमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थोडी अनुमती द्या. नमस्कार.